अगदी शेवटच्या चेंडूवरती अपयश आलं कलंबोली टीमसाठी. अगदी माडप संघासाठी खूप साऱ्या शुभेच्छा असतील पुढील सामन्यासाठी. आणि अगदी नेक्स्ट मॅच आपण मैदानाच्या आतमध्ये अनुभवू शकाल. अगदी मालवाडी आणि त्यांच्या विपक्षामध्ये टीम खेळेल ती वसंत 11 स्टेशन टाकूरवाडी. अगदी राकेश गवटे यांची ही टीम अगदी योग्य रीतीने ही टीम बांधणे आपण मैदानाच्या आतमध्ये पाहू शकाल. अगदी चांगली टीम आहे आणि जवळपास 4 ओव्हरमध्ये कमीत कमी धावा रोखण्याचा त्यांचा देखील प्रयत्न असेल. तर मी विनंती करेन मालवाडी संघ आपण दोन्ही सलामीचे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाठवायचे आहेत. चला जास्त वेळ घेऊ नका. अगदी जर का आपण पाहिलं तर टेस्ट समोरची गर्दी आहे ती थोडीशी कमी करायची विनंती आहे आपणास. पहा मैदानाच्या आतमध्ये शंकर आणि त्याच्या समवेत अजय अशी जोड केली मैदानाच्या आतमध्ये. थोडस आजच्या दिवसामध्ये ती मला वाटतं टीम कमी झाली होती परंतु कमबॅक अजय यांचा कॉल आणि टीम पुन्हा एकदा मैदानात खेळण्यास तयार झाल्या. अगदी त्यांच्यासाठी देखील खूप साऱ्या शुभेच्छा असतील. दोन्ही टीमसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. चला मैदानाच्या आतमध्ये चेंडू पुरवायचे आहेत. अगदी दोन्ही सलामीचे फलंदाज अजय आणि शंकर. चला जास्त वेळ घेऊ नका. स्ट्राईक एंड फलंदाज आपण अजयला पाहू शकाल. तर नॉन स्ट्राईक एंड फलंदाज शंकर पवार. अगदी चांगला अनुभव आहे क्रिकेटचा. गोलंदाजी मार्कवर आपण वसंत 11 स्टेशन टाकूरवाडीकडून खेळत असताना आकाशला पाहू शकाल. 6 चेंडू मॅडेंटरी पॉवर प्लेचं षटक आहे. चांगली गोलंदाजी आकाशकडे देखील परंतु आता त्या गोलंदाजीचा अचूक टप्प्यात मारा करणे गरजेचं आहे. मॅचला सुरुवात होते. अगदी केटीसीची संपूर्ण टीम आमच्या समवेत जोडली जाते. अगदी निशांत बागडे सर आज इथे आपण पाहू शकाल. अजिंक्य पवार सर देखील काही वेळानंतर इथे उपस्थित दाखवतील परंतु मैदानाच्या आतमध्ये दुसरा सामना. पहिला चेंडू ज्यावेळेस बिगेड करायचं होतं. बॅटचा चेंडूचा चांगला संपर्क नाहीये. डॉट डिलिव्हरी. पहिला चेंडू इथे निर्धाव पाहतोय. मैदानाच्या आतमध्ये चांगली गोलंदाजी आकाशच्या माध्यमातून. अगदी पाहिल्यानंतर 10-12 पावलांचा रनअप आहे. थोडीशी पिच रिपोर्ट देखील पाहिली तर बॅलन्सड आहे. गोलंदाजीला देखील मदत करू शकते आणि फलंदाजीला देखील. जवळपास यावेळेस विकेट करायचं. क्षेत्ररक्षण चेंडू पर्यंत पोहोचलाय. चेंडू चांगलं क्षेत्ररक्षण यावेळेस झेल होता परंतु थोडंसं आवाक्याच्या बाहेर. अगदी एक धाव इथे रोखू शकत नाही. संघाचं एटीएम खुलं गेलं मालवाडी संघाने. अगदी एक धाव धावपलकावरती आपण पाहू शकाल. अजयने चांगला चेंडू होतलाय. पहिला चेंडू डॉट खेळल्यानंतर मात्र दुसऱ्या चेंडूला अगदी मोठ्या फटक्यामध्ये कन्वर्ट करायचं होतं. अगदी एक धाव आणि एका धावेच्या मदतीने संघाचा श्री गणेश झालाय. गोलंदाजी मार्कवर आकाश. तिसरा चेंडू टाकण्यास सज्ज झालाय. यावेळेस अगदी आकुट टप्प्याचा चेंडू होता. बॅटचा चेंडूचा संपर्क होत नाहीये. डॉट डिलिव्हरी. मैदानाच्या आतमध्ये आपण आकाश मात्र थोडासा हवी ठरताना दिसतोय. तो शंकर या फलंदाजावरती आपण पाहू शकाल. अगदी षटकातील शेवटचे 3 चेंडू शिल्लक आहेत. चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल. मोठी फटके येणं अपेक्षित आहे. 4 षटकामध्ये 40+ धावा इथे टार्गेट साठी सज्ज करावं लागतील. यावेळेस अगदी डीजे मास्टरच्या वरतून चेंडू आउट ऑफ पार्क. षटकार डीजे.
चेंडू पाहिलं तर डॉट आलं, त्यानंतर एक सिंगल, त्यानंतर इथे यशस्वी झाला होता आकाश शंकर याला रोखण्यासाठी, परंतु चौथ्या चेंडूवर आपले इरादे स्पष्ट करत असताना धावपलकावरती 7 धावा. यावेळेस देखील थोडासा बाहेर जाणारा चेंडू. पंच संजय वाघमारे आम्हाला सांगतायत की अगदी वाईड चेंडू एक अवांतर धाव इथे ऍड केली जाईल स्कोरबुक वरती. एका धावेच्या मदतीने धावपलकावरती 8 धावा. ते देखील बिनबाद आपण पाहतोय. मॅडेंटरी पॉवर प्लेचं षटक आहे. अगदी जर का पाहिलं तर षटकातील शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत. आकाश चांगली गोलंदाजी करतोय, परंतु थोडंसं कमबॅक देखील करावं लागेल. यावेळेस देखील बॅटचा चेंडूचा संपर्क होत नाहीये. पुन्हा एकदा डॉट डिलिव्हरी मैदानाच्या आतमध्ये. 5 चेंडू धावपलकावरती 8 धावा. दोन्हीही चांगले फलंदाज आहेत, परंतु तशी फटकेबाजी आपण एक षटकार तर आला. षटकामध्ये जवळपास एक धाव सिंगल आणि एक वाईडची धाव, अशी 8 धावा धावपलकावरती आपण पाहू शकाल. यावेळेस खूपच बाहेर जाणारा चेंडू. पंच वळून सांगतायत इट इज अ वाईड बॉल. एक अवांतर धाव येईल. एका धावेच्या मदतीने धावपलकावरचा विचार केला तर जवळपास 9 धावा. षटकातील शेवटचा एक चेंडू शिल्लक असावा. अगदी चांगली गोलंदाजी आकाशाच्या माध्यमातून आपण पाहू शकाल. यावेळेस देखील डॉट डिलिव्हरी. षटक संपुष्टात आलंय. 9ची सरासर राखल्या अगदी पहिल्या षटकामध्ये. धावपलकाचा विचार केला तर बिनबाद 9 धाव मालवाडी संघाची. सेकंड फलंदाज अजयला आपण पाहू शकाल. एक इनफॉर्म फलंदाज आहे. अगदी त्याच्या बॅट मधून मोठमोठे गोलंदाजी मार्कवर सचिनला आपण पाहू शकाल. अगदी पहिल्या षटकामध्ये 9 धावा खर्च केला. स्ट्राईक एंडला आपण अजयला पाहू शकाल. चला जास्त वेळ घेऊ नका. 4 षटकांचा सामना आहे. आजच्या दिवसामध्ये आपल्याला 5 सामने खेळवायचे आहेत पहिल्या फेरीतील. त्यामधील हा दुसरा सामना. फुलटॉस चेंडू अगदी इट इज अ वाईड बॉल. बॅटच्या संपर्कात जर का हा चेंडू आला असता तर नक्की षटकार होता, परंतु अगदी वाईड चेंडू. एक अवांतर धाव येईल. एका धावेच्या मदतीने धावपलकाचा विचार केला आतापर्यंत तर 10 धावा धावपलकावरती आपण पाहू शकाल. थोडीशी कमबॅकिंग गोलंदाजी करणं गरजेचं. सचिन या गोलंदाजाला पहिला चेंडू थोडासा भरकटलेल्या अवस्थेत आपण त्याला पाहू शकाल. अगदी थोडासा फुलटॉस चेंडू देखील होता. थोडासा बाहेर जाणार देखील. थोडंसं साईटमध्ये चेंजेस आणि अगदी स्ट्राईक एंडला आपण पाहू शकाल अजय वाघमारे. आणि त्याच्या बॅटमधून काही फटके येतील का अशी अपेक्षा असेल मालवाडी संघाची, कारण इन्फॉर्म फलंदाज आहे आणि त्याला सामोरं जातोय सचिन. यावेळेस फुल टॉस मध्ये कन्वर्ट केलंय चेंडूला. कार्पेट लाईनने थोडंसं नक्की चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी. एक धाव रोखू शकत नाही. एका धावेच्या मदतीने 11 धावा धावपलकावरती. पहिला चेंडू वाईड फेकल्यानंतर मात्र 1 धाव इथे कन्वर्ट केली जाते. एका धावेच्या मदतीने 11 धावा मालवाडी संघाची आपण इथे पाहू शकाल. स्ट्राईक एंडला शंकर पवार. त्याच्या बॅटमधून एक मोठा फटका. इट इज अ बिग हिट. षटकार आलाय आणि त्याला मात्र थांबवण्यात यशस्वी ठरलाय आकाश. परंतु सचिन काय करेल. यावेळेस बिग हिट केलंय. क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचेल आणि फलंदाज शंकर मात्र होईल बाद. डीजे
पोहोचेल. 2 षटकांच्या अंती अगदी 21 धावा. चला स्पीडअप ठेवा मॅच मध्ये. अगदी जर का विचार केला 2 षटकांचा खेळ, 2 षटकांच्या अंती 21 धावा धावफलकावरती आपण पाहू शकाल. गोलंदाजी मार्कवर अजिंक्यला आपण पाहू शकाल. तिसरं षटक आहे. धावफलकावरती 21 धावा. कमीत कमी धावा द्यायच्या आहेत अजिंक्य गोलंदाजाला. अगदी पहिल्या 2 षटकांचा विचार केला ना तर या 2 षटकांमध्ये 12 चेंडू असतात आणि या 12 चेंडूंमध्ये जास्त मोठे फटके आले की चेंडू जुना होतो आणि तिसऱ्या षटकामध्ये मोठे फटके येण्याचे चान्सेस असतात आणि तोच चान्स अजय घेईल का या षटकामध्ये. अगदी तिसरं षटक मार्गस्थ. 21 धावा धावफलकावरती आपण पाहतो. स्ट्राईक अँड फलंदाज अजय, तर नॉन स्ट्राईक अँड फलंदाज ज्ञानेश्वर, ज्याच्या माध्यमातून एक मोठा फटका आलाय आणि अगदी तेच दोन्ही फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. अजय यावेळेस मैदानाच्या आतमध्ये पहिला चेंडू, फुलटॉस चेंडू आणि त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचतोय. थोडस फंबल पाहतोय. अगदी नो चेंडू आणि इथे 2 धावा. नो प्लस 1, नक्कीच नो प्लस 2 अशा 3 धावा इथे ऍड केल्या जातील आणि पुढील चेंडू हा अजय साठी परवानीच म्हणावी लागेल. फ्री हिटचा चेंडू. अगदी जर का विचार केला ना तर अजय मध्ये ती ताकद या मोठा फटका खेळायचा होता. अगदी त्याच्या डोक्यावरती हा चेंडू होता आणि त्या चेंडूला अगदी काऊ कॉर्नर रिजनला फेकून देण्याचा प्रयत्न होता. फ्री हिटचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये. आउटस्टम ऑफ द साइड. इट इज अ वाईड बॉल. एक अवांतर धाव आणि अवांतर धावेच्या मदतीने धावफलकाचा विचार केला आतापर्यंत तर 25 धावा. फ्री हिट अद्याप लागू असेल. पंचवीस धावा. यावेळेस थोडस फंबल पाहते. 1 धाव तर पूर्ण झाले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न झालाय आणि दुसरी धाव देखील सक्सेसफुल. 2 धावांच्या मदतीने धावफलकाचा विचार केला आतापर्यंत तर जवळपास 27 धावांवरती आपण पाहू शकाल. तिसऱ्या षटकातील हा पहिला चेंडू आपण पाहतोय. अगदी त्या गोलंदाजाने 3 चेंडू हाताळलेत, त्यामध्ये 1 नो 1 वाईड आणि त्यानंतर हा तिसरा चेंडू आपण पाहतोय. त्या चेंडूवरती 2 धावा. अशी पहिलीच चेंडूवरती यावेळेस चांगला फटका आहे. त्यावेळेस फंबल पुन्हा एकदा पाहू शकाल. अगदी 1 धाव चोरण्यात यशस्वी झाला अजय. मालवाडी संघाची धावसंख्या आता जर का विचार केला तर 28 धावा धावफलकावरती आपण पाहू शकाल. तिसरं षटक मार्गस्थ आहे आणि चांगली गोलंदाजी आपण म्हणू शकाल. जवळपास कमबॅक केलंय अजिंक्य या गोलंदाजाने. पहिला चेंडू वाईड फेकल्यानंतर नो देखील फेकलाय, परंतु इथे स्वतःला सावरण्यात यशस्वी झाला. स्ट्राईक अँड फलंदाज ज्ञानेश्वर. अगदी त्याच्या बॅटमधून एक षटकार आलाय, त्याला देखील रोखावं लागेल अजिंक्य या गोलंदाजाला. यावेळेस फुल टॉस चेंडू. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे. थोडीशी चेंडूची उचली. त्या दरम्यान दुसऱ्या धावेचा प्रयत्न झालाय. अगदी एकच धाव. एका धावेवर रोखलंय. चांगली गोलंदाजी, चांगलं फुटवर्क त्या ठिकाणी वापरण्यात येतंय. गोलंदाजी मार्कवर अजिंक्याला पाहू शकाल. अगदी माधवच्या माध्यमातून चेंडू देखील अडवण्यात आलाय. एक चिक्की सिंगल आणि एका धावेच्या मदतीने धावफलकाचा विचार केला तर जाऊन पोहोचेल 29 अंकावरती. स्ट्राईक एंडला अजयला आपण पाहू शकाल. अगदी सलामीला गेलेला फलंदाज आहे. शतकातील काही चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि यावेळेस हेलिकॉप्टर उडवलंय. लँड होईल का? आणि लँड झालंय 6 धावांसाठी. अगदी लॉंगॉनच्या डोक्यावरून षटकार. कमॉन डीजे.
कॅश प्राइज आहे बॅक टू बॅक 3 षटकारांसाठी 1000 रुपयाचा कॅश प्राइज आहे. यावेळेस दुसरा षटकार येईल का? चेंडू वन बाउन्स इन टू द फॅन्स, चौकार. पोहोचेल थोडस फंबल त्या ठिकाणी देखील झेल ड्रॉप झालाय. 2 धावा रोखू शकत नाहीये. 2 धावांच्या मदतीने तिसरं षटक देखील संपुष्टात आलंय. धावफलकाचा विचार केला 21 वरून जाऊन पोहोचलाय तो तब्बल 41 या अंकावरती. स्टेशन ठाकूरवाडी संघाला अगदी जर का गोलंदाजी मार्कवर गौरवला आपण पाहू शकाल. अगदी 2 षटकांमध्ये 21 धावा होत्या आणि तदनंतर गोलंदाजी मार्कवर अजिंक्यला आपण पाहिलं त्याच्या ओव्हरमध्ये जवळपास 20 धावा कुठून काढल्यात. 41 धावा धावफलकावरती आपण पाहतोय 3 षटकांच्या अंती आणि शेवटचं षटक आहे. गोलंदाजी मार्कवर आपण गौरवला पाहू शकाल. शेवटचे 6 चेंडू तो कशा प्रकारे हाताळेल हे देखील पाहणं महत्वाचं. येणाऱ्या 6 चेंडूंमध्ये यावेळेस गोलंदाजी मार्कवर आपण गौरव या गोलंदाजाला पाहू शकाल. शेवटचे 6 चेंडू शिल्लक आहेत. धावफलकाचा विचार केला जवळपास 41 वरती जाऊन पोहोचलाय मालवाडी संघ. इथे चांगली फलंदाजी करत असताना फक्त 1 गडी गमावलाय आणि त्यानंतर इथे चांगली फलंदाजी दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून अगदी अजयने देखील एक षटकार लगावलाय आणि एक चौकार देखील. गोलंदाजी मार्कवर गौरव यावेळेस बिगिट करायचं होतं. थोडासा खराब क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. पॉइंट मध्ये अगदी 1 धाव होती तिथे 2 धावा. तिसऱ्या धावेचा प्रयत्न झालाय आणि यावेळेस 3 धावा पूर्ण. चौथ्या धावेचा प्रयत्न आणि चौथी धाव देखील चोरण्यात यशस्वी. अगदी झेल ड्रॉप झालाय आणि त्यानंतर 4 धावा चोरून काढल्या त्या देखील सर्कलच्या आतमध्ये. म्हणजे पहा हे क्रिकेट आहे, काही होऊ शकतं. यावेळेस 4 धावा येतील. 4 धावांच्या मदतीने धावफलकाचा विचार केला 45 धावा. स्ट्राईक एंडला ज्ञानेश्वर आपण पाहतोय त्याचा बॅटची जी लिडिंग एज होती अगदी ती क्षेत्ररक्षकापर्यंत पोहोचली होते. झेल ड्रॉप झाल्यानंतर नंतर 4 धावा. यावेळेस पुन्हा एकदा बॅटची एज त्या ठिकाणी पुन्हा एकदा खराब क्षेत्ररक्षण. चेंडू थांबणार नाही, अगदी निघून चाललाय. 4 धावांसाठी लॉंग स्टॉप चौकार.
वरती जवळपास 8 धावा खर्च करतोय गोलंदाज गौरव आपण पाहतोय. थोडीशी साथ देणं गरजेचं आहे राकेशला देखील आणि क्षेत्ररक्षकांना देखील. अगदी चांगली गोलंदाजी करतोय परंतु साथ देणं अपेक्षित आहे गौरवसाठी. आणि आतापर्यंत विचार केला धावफलकाचा तर जाऊन पोहोचलाय तो तब्बल 49 धावसंख्येवरती. षटकातील शेवटचे 4 चेंडू शिल्लक आहेत आणि या 4 चेंडूमध्ये काहीही घडू शकतं. परंतु पाहूया क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये जर त्याला महत्व नसतं अगदी त्याच प्रकारचा हा तिसरा चेंडू मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस बिग केलाय क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचेल. नोमॅन्स लँड मध्ये थोडीशी आउटफील्ड खराब त्या ठिकाणी पाहू शकाल. क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचलाय तत्पूर्वी 2 धावा. तिसऱ्या धावेचा झालाय प्रयत्न आणि तिसऱ्या धावेसाठी अगदी ज्ञानेश्वर झालाय बाद. शेवटचे 3 चेंडू शिल्लक आहेत. यावेळेस पुन्हा एकदा लॉंग स्टॉप. अगदी चेंडू निघून चाललाय 4 धावांसाठी चौकार. ना तर 4 चेंडू मध्ये 14 धावा खर्च झाल्यात. गौरव थोडासा कमकुवत गोलंदाज असावा अगदी वसंत 11 स्टेशन ठाकूरवाडीकडे. यावेळेस सुरेख फटका क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचेल परंतु आवाक्याच्या बाहेर चेंडू आउट ऑफ पार्क. 1 बाउन्स चौकार. धावा होते आतापर्यंत. जर का विचार केला तर या 2 षटकांमध्ये जवळपास 40+ धावा जातील का या 2 षटकांमध्ये हे देखील पाहणं गरजेचं. आतापर्यंत विचार केला धावफलकाचा तर धावफलक जाऊन पोहोचलंय ते 59 या अंकावरती. यावेळेस विकेट केलंय. चेंडू थांबणार नाहीये. अगदी काऊ कॉर्नरच्या डोक्यावरून आउट ऑफ पार्क षटकार. पुन्हा विनंती करतो वैजनाथ आणि पलसदरे. चोवीस चेंडू 66 धावसंख्येची गरज आहे. चला स्पीडअप घ्या मालवाडी संघ.
चला मॅच मध्ये अगदी मैदानाच्या आतमध्ये मदन आणि सचिन अशी जोड केली. वसंत 11 स्टेशन ठाकूरवाडी संघाचे आपण पाहू शकाल. अगदी 24 चेंडू 66 ची गरज आहे. टार्गेट खूप मोठं आहे परंतु ते पेलावं लागेल अगदी या दोन्ही फलंदाजांना. अगदी गोलंदाजी मार्कवर आपण योगेशला पाहू शकाल. मॅडेंटरी पॉवर प्ले आहे आणि या मॅडेंटरी पॉवर प्ले मध्ये जास्तीत जास्त धावा जमवण्याचं जर का काम करायचं असेल तर स्ट्राईक एंडला मदनला आपण पाहू शकता आणि त्याच्या माध्यमातून मोठे फटके येणं अपेक्षित असेल स्टेशन ठाकूरवाडी संघाला. अगदी जर का पाहिलं ना 66 धावा होऊ शकतात परंतु मोठे फटके येणं गरजेचं आहे. 4 ओव्हर आहेत. 4 ओव्हरमध्ये मोठे फटके आले ना तर हे 66 धावा देखील चेस होऊ शकतात परंतु तशी फलंदाजी करणं गरजेचं. थोड्याशा चुका झाल्यात वसंत 11 स्टेशन ठाकूरवाडी संघाकडून. त्या चुका मात्र आता भरून काढाव्या लागतील. चला मॅचला सुरुवात होते. जास्त वेळ घेऊ नका. पहिला चेंडू सेकंड इनिंग मधील यावेळेस बॅटचा चेंडूचा संपर्क होत नाही. अगदी आखूट टप्प्याचा चेंडू अगदी लेंथ बॉल होता. एसटी रक्षकाच्या हातामध्ये विसावतोय. डॉट डिलिव्हरी पहिला चेंडू आपण डॉट पाहतोय. मैदानाच्या आतमध्ये चांगली गोलंदाजी मार्कवर योगेशला पाहतोय. चांगली गोलंदाज आहे. अगदी त्याच्या माध्यमातून देखील मॅडेंटरी पॉवर प्लेचा षटक हाताळण्यात तो यशस्वी झाला. यावेळेस थोडस फंबल. एक धाव चोरण्यात यशस्वी झाला स्टेशन ठाकूरवाडी संघ. अगदी एक धाव संघाचं श्री गणेशा एक ATM खुलं झालं इथे एका धावेने. अगदी धाव फलकावरती एक धाव आपण पाहू शकाल. षटकातील शेवटचे 4 चेंडू शिल्लक आहे. चांगली गोलंदाजी आपण योगेशच्या माध्यमातून. स्ट्राईक एंडला सचिन आहे आणि त्या सचिनला देखील मोठे फटके खेळावे लागतील. तर चालू सामन्यामध्ये अगदी षटकार हॅट्रिक साठी समीर थोरवे साहेबांकडून षटकार हॅट्रिक साठी 1000 रुपयाचं कॅश प्राइज आहे. आणि आपण जर इथे आला असाल समीर थोरवे साहेब तर आपण देखील व्यासपीठावरती यावं. अगदी आपणच देखील मी विनंती करतोय. आपलं देखील सहर्षमय स्वागत आहे. आपण यावं व्यासपीठावरती. आयोजकांच्या वतीने आपलं सहर्षमय स्वागत आहे. आपण यावं. अगदी आपणच मी विनंती करतोय. अगदी एक चिक्की सिंगल एका धावेच्या मदतीने धावफलकावर 3 चेंडूंचा खेळ संपुष्टात आला. अगदी धावफलकाचा विचार केला तर 2 धावा. थोडस संत गतीने धावफलक चालू आहे. मैदानाच्या आतमध्ये यावेळेस फुलटॉस चेंडू होता. इट इज अ वाईड बॉल. बॅटचा चेंडूचा संपर्क होत नाहीये. एक अवांतर धाव येईल. अवांतर धावसंख्येने धावफलकाचा विचार केला तर जाऊन पोहोचेल ते 3 या अंकावरती. वैजनाथ संघ अगदी राकेश किंवा गणेश नाणेफेकीचा कॉल करण्यासाठी आपण टीम घेऊन यावं इकडे. मी आपणास विनंती करतोय. आणि त्याच्या समवेत पलसदरी संघ यावेळेस मोठा फटका खेळला हिचा होता. डॉट डिलिव्हरी चांगली गोलंदाजी. टॉस उडवण्याच्या अगोदर प्रत्येक संघाला विनंती करतोय की टॉस करता वेळेस आपण आपली एंट्री फी घेऊन यायची. यावेळेस डॉट डिलिव्हरी चांगली गोलंदाजी. वाईट आहे का आपण यावेळेस झेल चला आमचे परम मित्र आणि दादाश्री सुरेश धोते साहेबांचं इथे आगमन झालंय. अगदी त्यांची एंट्री इथे जमा झालेली आहे. आणि विनंती करतोय वैजनाथ संघ आपण देखील इथे यावं नाणेफेकीचा कॉल करण्यासाठी. गोलंदाजी मार्कवर अजय आई.
नवीन फलंदाज अगदी राकेश कवटेला आपण पाहू शकाल नॉन स्ट्राईक एंडला आणि स्ट्राईक एंडला सचिनला आपण पाहू शकाल. त्याच्या बॅट मधून मोठे फटके येणं अपेक्षित आहे. वैजनाथ संघ आपण जर का आला असेल तर रिपोर्टिंग करा. समालोचन कक्षामध्ये आपली वाट पाहिली जाते. अगदी एका षटकाच्या अंती अवघ्या 3 धावा आपण पाहतोय. विजयासाठी अद्यापही 63 धावसंख्येची गरज आहे. 18 चेंडू 63. 21 ची सरासरी राखायची. त्या पहिल्या चेंडूवरती लॉंगअप मध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय. एक सिंगल आणि एका धावेच्या मदतीने धावफलक 4 या अंकावरती आपण पाहू शकाल. थोड्याशा चुका आपण पाहिल्या स्टेशन ठाकूरवाडी संघाकडून आणि त्याचाच मोबदला यावेळेस आपण पाहतोय तो भरून काढावा लागेल. अगदी सिंगल धावेवरती समाधान मानावं लागतंय. ज्या चुका आपण केल्या ना त्या करणं खूप इथे समोरच्या संघासाठी फायद्यासाठी ठरलेले आहेत. यावेळेस सुरेख फटका क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचेल. एक धाव कंप्लीट झाले. थोडीशी आउटफील्ड खराब त्या ठिकाणी. दुसरी धाव रोखू शकत नाही. या 2 धावांच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचेल 6 या अंकावरती. यावेळेस मैदानाच्या आतमध्ये तिसरा चेंडू दुसऱ्या षटकातील आपण पाहतोय. यावेळेस बॅटची एज 1 धाव तरी कंप्लीट झाली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न झालाय. दुसरी धाव देखील सक्सेसफुल. 2 धावांच्या मदतीने 8 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. षटकातील विचार केला तर काही चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. चांगली गोलंदाजी आपण पाहतोय. अजयच्या माध्यमातून अगदी मोठे फटके खेळू देत नाहीये. अगदी संत गतीने धावफलक मात्र अगदी कासवाच्या गतीने पुढे सरसावत आहे. कारण 66 धावसंख्येचा भला मोठा डोंगर आणि त्यासाठी षटकार चौकार येणं अपेक्षित आहे. त्या वेळेस थोडंसं चेंडूला कट करायचं होतं राकेशच्या माध्यमातून परंतु बॅटचा चांगला संपर्क नाहीये. डॉट डिलिव्हरी षटकातील शेवटचे 2 चेंडू शिल्लक. चांगली गोलंदाजी अजय याच्या माध्यमातून आपण पाहतो. मैदानाच्या आतमध्ये मालवाडी संघ इथे कमबॅक करत असताना आपण पाहतोय. यावेळेस बिग हिट केलंय अगदी स्टेट ऑन द त्यामुळे यावेळेस फलंदाज बाद राकेश कवटे. आतमध्ये पाहू शकाल राकेश मैदानातून परत आलेत. अगदी जर का पहिल्यानं सामना थोडासा बॅकफुटला जाताना पाहतोय. 4 षटकांचा सामना आहे. अवघ्या 8 धावा धावफलकावरती आणि ती रिस्क घेणं गरजेचं होतं कारण राकेश सारखा फलंदाज आहे. त्याला मोठे फटके खेळणं गरजेचं होतं आणि अतुल देखील स्ट्राईक एंडला त्याला देखील मोठे फटके खेळावे लागतील. अगदी 13 चेंडूंचा खेळ बाकी आहे. मैदानाच्या आतमध्ये चांगली गोलंदाजी अजयच्या माध्यमातून आपण पाहतोय. या वेळेस आखूट टप्प्याचा चेंडू होता. बॅटचा चेंडूचा संपर्क होत नाही. दुसरं षटक देखील संपुष्टात आलंय. 2 षटकांच्या अंती अवघ्यात 8 धावा धावफलकावरती आपण पाहू शकाल वसंत 11 स्टेशन ठाकूरवाडी संघाची. चला वैजनाथ संघ आपण आला असाल तर कर्णधार लगेच पाठवा नाणेफेकीचा कॉल करण्यासाठी. पलसदरी संघाचा कर्णधार आपली वाट पाहतोय. अगदी अरुणदादा वाघ चौरे साहेबांकडून देखील कॉल आलाय की वैजनाथ संघाचा कर्णधाराला पटकन बोलवून घ्या. गोलंदाजी मार्कवर अजय
तर स्ट्राईक एंड फलंदाज सचिन. यावेळेस ब्लॉक होल मध्ये चेंडू, फलंदाज सचिन बाद. कमॉन डीजे. गोलंदाजी मार्कवर अजयला आपण पाहू शकाल. यावेळेस देखील बॅट चेंज, फलंदाज पुन्हा एकदा होईल बाद. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण अजिंक्यला पाहू शकाल. दोन चेंडूवरती 2 विकेट आलेत. आजच्या पहिल्या दिवसातील विकेट हॅट्रिक होईल का? अगदी विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावर षटकार हॅट्रिकसाठी समीर थोरवे साहेबांकडून 1000 रुपयाचं कॅश प्राईज आहे. यावेळेस देखील सुरेख चेंडूची फेक होते. डॉट डिलिव्हरी आपण पाहू शकाल. बॅक टू बॅक तिसरा चेंडू इथे डॉट येतोय. पहिल्या 2 चेंडूंवरती यावेळेस फंबल. चेंडू अगदी हातातून निसटलाय. समीर थोरवे साहेबांनी व्यासपीठावरती यावं मी त्यांना विनंती करतोय. अगदी त्यांच्या समवेत त्यांची मित्रमंडळी जर कोणी आली असेल तर यावं. अगदी व्यासपीठावर आपलं सहर्षमय स्वागत आहे. यावेळेस देखील बॅट चेंज, फलंदाज बाद. दहा धावा. अगदी संगनायक आलेत. नाणेफेकीचा कोल होईल. या 2 संघादरम्यान अगदी समीरजी थोरवे साहेबांच्या माध्यमातून या सामन्याचा नाणेफेकीचा कॉल होईल. पलसदरी टॉस आणि निर्णय थोडासा पेंडिंग ठेवलाय त्यांनी. फील्ड ओके. 6 चेंडू अगदी 56 धावसंख्येची गरज आहे. सामना फक्त औपचारिकताच उरलेली आहे. त्या दरम्यान एक सिंगल धावित येईल. एका धावेच्या मदतीने धावफलक 11 या अंकावरती आपण पाहू शकाल.
षटकातील शेवटचे 4 चेंडू शिल्लक आहेत. यावेळेस खराब चेंडूची फेक होते. डॉट डिलिव्हरी नक्कीच इथे जर का पाहिलं तर थोडं समोरून चेंडू आला असतं तर, परंतु इट इज अ वाईड चेंडू. एक अबांतर धाव देखील येईल. एका धावेच्या मदतीने 12 धावा धाव फलकावरती आपण पाहू शकाल. पहिल्या 2 चेंडूवरती चांगली गोलंदाजी केल्या. यावेळेस विकेट केलंय आणि चेंडूला अगदी फेकून दिलाय. 6 धावांसाठी षटकार. होऊ शकाल. षटकातील शेवटचे 3 चेंडू शिल्लक आहेत. यावेळेस पुन्हा एकदा फाईन लेग मध्ये 1 बाउन्स चौकार. अगदी 4 धावा येतील. 4 धावांच्या मदतीने धावफलक मात्र जाऊन पोहोचेल 20 या अंकावरती. 21 माफी असावी. 21 धावा धावफलकावरती आपण पाहू शकाल. षटकातील शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत. यावेळेस षटकातील शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत. यावेळेस रिव्हर्स टेन करायचा होता. बॅटचा चेंडूचा संपर्क होत नाहीये. डॉट डिलिव्हरी आणि पुढील इनिंगसाठी मी विनंती करतोय कृष्णा सर, आजूबाजूला आपण कुठे असाल तर या. यावेळेस देखील डॉट डिलिव्हरी आपण पाहू शकाल. अगदी विजय प्राप्त केला मालवाडी संघाने. पुढील सामन्यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा. आणि पुढील इनिंगसाठी मी विनंती करतोय कृष्ण सर या समालोचन करण्यासाठी. आणि अरुंधता वाघचौरे आपण जर कुठे असाल तर इकडे यावं अशी मी आपणास विनंती करतोय.